आम्हीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. P1चं पहिलं षटक गोलंदाज चंद्रकांत ओव्हर द विकेटने प्रेमसाठी फ्रंट फूट ओपन करून क्रॉसबेटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला. डॉट. देखिए ओपन करने के लिए इस वक्त बंटी पाटिल और प्रेम पाटिल आ चुके हैं. पहली गेंद चंद्रकांत की पूरी तरह से बीट हुए थे बंटी. दुसरा चेंडू ऑन साइडला टर्न केले. सर्कलमध्ये स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी फंबलिंग जरूर झाली आणि तिचा फायदा घेत असताना बंटीच्या खात्यामध्ये सिंगल येते. खातं ओपन होतं धनेश 11 कुकसे टीमचं. सिंगल के साथ बंटी पाटिल और धनेश कुकसे का खाता खुलता हुआ एक बिना किसी नुकसान पर. देखिए पहली गेंद डॉट थी, उसके बाद मिसफील्ड के कारण एक रन बना लिया बंटी पाटिल ने. प्रेम यावेळेस उडवलाय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहेत, पोचू शकले नाही, थोडीशी दूर राहिले. त्यांना बीट करून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. मिड विकेट पर गेंद चली गई थी डीप में. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर सिंगल आली आणि त्याच्यानंतर स्ट्राईकवर आला फलंदाज प्रेम आणि प्रेमने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. एक सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती धावपलकावर 6 बिनबाद. संत सुरुवात पाहायला मिळते नाणे फिकारल्यानंतर धनेश 11 कुकसे टीमची. बंटी स्पोर्ट बोरिवलीच्या विपक्षामध्ये हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा तुम्हाला पाहायला मिळतोय. जास्त वेळ खर्च करू नका, वेळेचं बंधन असेल. राईट हँड ओव्हर द विकेटने बंटीसाठी अकुट टप्पा ऑन साइडला कंट्रोल फुल शॉट पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक चांगले शतरक्षण पाहायला मिळालं. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. एक चौकार जरूर या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर खर्च केला गोलंदाज चंद्रकांत याने, परंतु उर्वरित चेंडूवर शांत ठेवलं गेलं प्रेम आणि बंटीला. लेंथ लाईन मध्ये विविधता दाखवतोय गोलंदाजी करत असताना P1 मध्ये चंद्रकांत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू हुक केला ऑन साइडला फाईन लेग मधून. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा येतोय दमदार चौकार फलंदाज प्रेमच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या ओव्हरचा होता आणि त्याला हुक करून दिला फाईन लेग मधून. 4 धावांसाठी चौकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी सुरुवात धनेश 11 कुकसे टीमची पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आदित्य बॅटिंग करत असताना कुकसे टीमची. यस, शाम का सत्र है और आखिरी मैच है आज के दिन का. जिस तरह से प्रेम पाटिल और बंटी बल्लेबाजी करे, एक ओवर की समाप्ति के बाद 11 रन प्रेम 9 पर बल्लेबाजी करे, जबकि बंटी ने 3 गेंदों का सामना किया और केवल 2 रन का योगदान दिया है. खेल की शुरुआत होती है भी पावर प्ले नंबर 2 के लिए गेंदबाजी के लिए सुजीत कालेकर आते हुए गेंदबाजी करने के लिए. सामना करेंगे बैट्समैन बंटी. अब टोल नाका एंड से गेंदबाजी शुरू होती हुई. स्पीड अप करना गेम को, क्योंकि सेकंड इनिंग में बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे को ही चेस करना है. 5:27 पर खेल की शुरुआत हो चुकी है. जब खेल की शुरुआत होती हुई सुजीत कालेकर आपको खेल शुरू करना है. ओहो, किस्मत वाले रहे हो पर बैट्समैन. गेंद पड़ने के बाद देखिए सुबह से हम देख रहे दीपक, जब टोलना का एंड से गेंदबाजी होती तो फिर गेंदे नीचे बैठ रही है. अगदी बरोबर. ज्यावेळेस या एंड कडून गोलंदाजी होते त्यावेळेस बाउन्स प्राप्त होत नाहीत आणि तो चेंडू पाहायला मिळाला. देखिए अल्फाता है कि बहुत बड़ी मीटिंग इस वक्त चलती हुई, क्योंकि अल्फाता ए और बी के बीच में बहुत क्लोज मैच हुआ था, लेकिन एक युवा गेंदबाज के सामने जिस तरह से बल्लेबाजी की सुफियान शेख ने वाकई में तारीफ करनी होगी. लीग फॉर्मेट में अगर एक मुकाबला अगर आप हार जाते तो फिर आपको आगे चांस मिल जाता है, क्योंकि नॉकआउट में अगर मुकाबला हार गए तो फिर उस पूरे टूर्नामेंट से आप बाहर होते हैं. अगदी बरोबर. अजूनही ती मीटिंग सुरू आहे.
अल्फते ए आणि बी यांच्यामध्ये मागचा सामना समाप्त झाला. बी संघाने विजय प्राप्त केला, परंतु अल्फते ए हरल्यानंतर अजूनही आपण सध्या तरी लॉंग ऑफच्या पलीकडे ती मीटिंग पाहू शकता. यस मेरा लोड चलते अब खेल की तरफ. फिर से एलिवेशन नहीं बना है शॉट्स के पीछे. गेंद जा रही है डीप मिड विकेट पर 1 रन के लिए. देखिए कल पहला मुकाबला रहेगा अल्फता बी और इस मैच की विजेता टीम के बीच में, जो ठीक 8:45 सुबह शुरू होगा. इस बात को ध्यान में रखना है. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा 4 चेंडूमध्ये सुजितने खर्च केलेत. बंटी पाटिल काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं. देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर. 22 का इशारा आता हुआ रमीज रईस सर का. एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर जा चुका है बिना किसी नुकसान पर. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा चंद्रकांतच्या विपक्षामध्ये आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये सुजितने 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने प्रेमसाठी बॉटोमिनचा वापर करत असताना ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावर देखील धाव नाहीये. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धनेश इलेव्हन कुकसे टीमची धावसंख्या बिनबाद 14. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर सुजितला विकेट आली नाही, परंतु इकॉनॉमी गोलंदाजी त्यांनी केली. फक्त 3 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य सुजितने दाखवलाय. यस और कुछ दिन पहले इसी ग्राउंड पर जब शाहिद खान का एकता ट्रॉफी शो हुआ था, उसमें सेकंड रनर अप टीम थी धनेश कुक से. लेकिन अब कहीं ना कहीं स्ट्रगल करती हुई बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुकसे के सामने. 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 14 रन 7 के रन रेट से इस वक्त बल्लेबाजी होती हुई. तीसरे ओवर के लिए अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. गेंदबाज गिरीश पाटिल आ चुके अब गेंदबाजी करने के लिए. फर्स्ट रनर अप धनेश कुकसे देखील होता. दोन्ही टीम त्यांच्या टॉप 4 मध्ये पोहोचल्या होत्या. एकट्या ट्रॉफीमध्ये त्यांची कामगिरी दोन्ही टीमची चांगली राहिली होती. खेल की शुरुआत होती हुई बंटी पाटिल के लिए अब गिरीश पाटिल मुड़ते हुए बीबी पाटिल हाई स्कूल कुरुन एंड के जानिब से अपने स्टेप में चूकते हुए रनअप में इस वक्त गलती होती हुई गिरीश पाटिल से. अब हवाएं पूरी तरह से रुक चुकी है. सूरज की रोशनी भी धीरे धीरे अब कम होती जा रही है. गिरीश ओवर द विकेट. शॉट हम पुल कर दिया है. पावरफुल एंड सक्सेसफुल 6 रन. सवाल पूछा था वहाँ पर. देखिए डगआउट से आपको कोई भी कमेंट नहीं पास करना है. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स प्राप्त झाला. जबरदस्त बाउन्स प्राप्त केला गिरीश पाटीलने. गिरीश पाटीलच्या विपक्षामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार आला, परंतु त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केली गिरीशने. और द विकेट फिर से हवा में खेल दिया है, लेकिन सेफ लैंडिंग. 1 रन. पहले बाउंस पर गेंद को उठाया गली के खिलाड़ी ने. स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद के साथ 23 पर जाता हुआ
देखिए पहले गेंद पर सिक्सर लगने के बाद गिरीश पाटिल ने भी बहुत अच्छी गेंदबाजी की, केवल 4 गेंदों पर 3 रन उन्होंने खर्च किए। तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी गिरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली। खराब गेंद हवा में खेल दिया है और इस बीच प्रेम पाटिल आउट। पहला विकेट का पतन होता हुआ पहली विकेट गिरती है भी 23 पर धनेश 11 कुक से टीम की। तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। 23 वर पहिला झटका लागत असताना धनेश 11 कुकसे टीमला टीम मीटिंग करू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। बंटी स्फोट बोरिवली कुकसे आणि कुकसे धनेश यांच्यामध्ये हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि उद्या सकाळी विजेता संघ म्हणजेच या अगोदर सामना जो समाप्त झाला ज्याच्यामध्ये अल्फते बी संघ जिंकला आणि चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यामध्ये पहिली मॅच सुरू होणार आहे। 8:30 ची रिपोर्टिंग आहे। 9 ला पहिला चेंडू टाकला जाईल। पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुजितने 3 धावा खर्च केल्या। या तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करत असताना गिरीश पाटीलने प्रेमची विकेट देखील प्राप्त करून दिली आणि षटक क्रमांक 4 सुजित ज्याने या इनिंगचं दुसरं षटक देखील हाताळलं, त्यावरच 4थ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली। दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या। समोर बंटी गतीचा बन्नाट वापर केला या चेंडूवर, बॅट हवेतून फिरली। पिचिंग झाल्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये देखील आदित्य तुम्ही उल्लेख केला होता की ज्यावेळी स्टोल नका एंड करून गोलंदाज जे होते त्यावेळी बाउन्स प्राप्त होत नाहीत, चेंडू अगदी खाली राहतो आणि तीच परिस्थिती। यस, निश्चित तौर से ओवर नंबर 4 की शुरुआत कंटिन्यू रखा है सुजीत कालेकर को, जिन्होंने ओवर नंबर 2 किया था, जिस पर कुल मिलाकर उन्होंने 3 रन खर्च किए थे। पहिला चेंडू निर्धाव आलाय ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा गतीचा वापर केला, विकेट किपरने थोडीशी केली चुकी, डायरेक्ट हिटची आवश्यकता, हिट डायरेक्ट झालंय, परंतु पंचांचा इशारा काय असेल? धाव पूर्ण होते 22 रूपाने। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ 24 प्रेम पाटिल आउट होने के बाद अंकलेश जो नंबर 3 पर आए, अब जाके स्ट्राइक उनके पास जाती हुई। अंकलेश टाइम एंडवर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज समोर सुजित गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतो, यावेळी उडवलाय ऑन साईडला, परंतु काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन। दुसरा झटका लागत असताना धनेश 11 कुकचे टीमला फलंदाज बाद। देखिए दीपक, पिछले सीजन तक बंटी पाटिल विकी स्पोर्ट्स में नज़र आते थे, ओपन करते थे, लेकिन कहीं ना कहीं अब नए बैट्समैन करण को भेजा है इस लीग फॉर्मेट में, और इस सीज़न में वो धनेश कुकसे के लिए खेल रहे हैं और काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं जिस तरह से वो ओपन करने के लिए आए थे। 24 2 विकेटों के नुकसान पर ओवर नंबर 4 का खेल इस वक्त जारी है और सुजीत कालेकर की बहुत अच्छी गेंदबाजी हम देखते हुए। खूपच चांगली गोलंदाजी सुजित कालेकर करतोय। मागच्या ओव्हरमध्ये फक्त त्याने 3 धावा दिल्या होत्या, या ओव्हरमध्ये विकेट आली आहे। यावेळेस फुल टच होता, परंतु बॅटवर घेता आला नाही, टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता, पॅडवर जाऊन आदलला बाय लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर। काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दाखवले आदित्य सुजितने या ओव्हरमध्ये, पण 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि फक्त 2 धावा। तारीफ है काबिल गेंदबाजी, जितकी सराहना करे उतनी कम, जितनी तारीफ करे उतनी कम सुजीत कालेकर की। हो डाउन दी विकेट, स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन।
लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड, स्कोर आगे बढ़ता हुआ 32। 32 वर 2 विकेट गेलेत. सुजित सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत होता, परंतु त्याचा एक खराब चेंडू त्यावर बंटीने केलेला प्रहार आणि त्याच्यानंतर वाईटच्या रूपाने आलेली सिंगल धाव. स्कोर मध्ये बदल 32. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करून दिलाय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धनेश 11 कुकसे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 38. 4 ओव्हर अगदी 20 मिनिटांमध्ये समाप्त केलेत. बंटी स्पोर्ट बोरिवली टीमने चांगले सहकार्य केले. या शेवटच्या सामन्यामध्ये शतरक्षण करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर बोरिवली टीमने 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त केलेत. चौथ्या ओव्हरमध्ये सुजित खर्चिक ठरलाय, ज्याने या इनिंगचं दुसरं षटक देखील हाताळलं. तिथे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्याने 1 विकेट प्राप्त जरूर केली, परंतु 15 धावा खर्च केल्या. त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळालेत आणि आता कुठेतरी धावसंख्येला आकार निर्माण झाले. आदित्य, यस, निश्चित तौर से, क्योंकि धनेश के पास एक बहुत मजबूत और स्ट्रांग गेंदबाजी है. आखिरी ओवर के लिए प्रतीक को बुलाया, लेकिन सामना करेंगे बैट्समैन अंकलेश. करण सामना करेंगे, क्योंकि 0 पर आउट हुए थे अंकलेश. आउट होने वाले बैट्समैन प्रेम और अंकलेश. इस वक्त बंटी पाटिल और करण बल्लेबाजी करते हुए. खेल की शुरुआत होती हुई प्रतीक मुड़ते हुए और दी विकेट अपने रनअप में चूकते हुए. आखिरी और अंतिम ओवर का खेल इस वक्त चलता हुआ. दिखना कितने रनों का लक्ष्य रखती है धनेश 11 कुकसे बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसे के सामने. पहली गेंद खराब थ्रो, लेकिन 1 रन पूरा करते हुए. ते ऑफस्टम्पच्या बाहेर होता. बॅटची अतली कडा लागली. शॉट थर्ड मॅन मधून जोपर्यंत फिकी झाली, थोडीशी खराब फिकी जरूर होती आणि त्या दरम्यान एक छोटी सिंगल धाव पूर्ण करत असताना करणने आपलं खातं ओपन केले, परंतु बंटीने चांगली फलंदाजी केली. या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील आता? यस, स्ट्राइक पर आप बंटी पाटिल को लाया है. ये देखिए अपर कट और गेंद जारी है डीप थर्ड मैन पर. पहले बाउंस पर 4 रन के लिए. टायमिंग अप्पर कटसाठी बंटी पाटीलचं पाहायला मिळालं. चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणामध्ये फक्त कट केला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बंटीच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 43 वर. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना पंच खेळलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार येतोय बंटीच्या खात्यामध्ये. प्रतीकच्या विपक्षामध्ये 2 चौकार आलेत. जबरदस्त फलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये बंटी. नजाकत भरा हुआ शॉट. ये देखिए रिप्ले में आप देख सकते हो. अब स्टंप के बाहर की गेंद थी, स्केयर ऑफ द विकेट. गेंद चली गई थी डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए. बहुत अच्छा टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन की मदद के साथ 47 रन. हॅट्रिक चेंडू होईल की हॅट्रिक? प्रतीकच्या विपक्षामध्ये बंटी पाटीलची हॅट्रिक होईल का? यावेळी पुन्हा एकदा लेट कट खेळलाय. थर्डमॅन रिझन मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक ठोकलीये धनेश 11 कुकसे टीमच्या बंटी पाटीलने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बंटीसाठी. तीन सुंदर चौकार स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये बंटी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. ओव्हर विकेटने बंटीसाठी बाउन्स थोडा प्राप्त झाला. लेग स्टंपवर लाईन होती. अगदी शेवटच्या मुवमेंटला फक्त दिशा दिली आणि दिशा देत असताना 2 धावा पूर्ण केल्यात. काय जबरदस्त वेगाने या 2 धावा बंटीने करणने पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती
53 वर एक चांगलं टार्गेट आता सेट होत असताना पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धनेश इलेव्हन कुकसे संघ नाणेफेक हारल्यानंतर बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसेच्या विपक्षामध्ये अगदी जवळच असलेले हे दोन संघ या क्रिकेटच्या मैदानामध्ये एकमेकांच्या विपक्षामध्ये हा सामना खेळत असताना यावेळी ओव्हर पिच लॉब केला ऑन साईडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे विष्णू चंदे आणि राहुल चंदे यांच्या स्टँडला प्रेक्षक स्टँडला सलामी देत असताना हा येतोय शेवटच्या चेंडूवर दमदार षटकार आणि षटकाराने ही इनिंग देखील समाप्त झाली 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धनेश इलेव्हन कुकसे टीमची धावसंख्या 59 आणि सामना जिंकण्यासाठी 60 डावांची आवश्यकता. थोडंसं अजूनही त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो कारण का ऑनलाईन स्कोरिंग आणि मॅन्युअल स्कोरिंग यांची टॅली सध्या सुरू आहे. फायनल जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल परंतु बंटीने स्लॉग ओव्हरमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला. अफलातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि चांगलं टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये सेट केले कुकसे टीम ने. यस 5 ओवर की समाप्ति के बाद दीपक 58 रन बने और 59 रनों की चुनौती रखी है. पहले ओवर में 11 रन बने, दूसरे ओवर में 3 रन, चौथे ओवर में 9 रन. पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 3 रन, तीसरे ओवर में 9 रन और चौथे ओवर में 14 रन और आखिरी ओवर में इस वक्त कुल मिलाकर 21 रन खर्च किए गेंदबाज प्रतीक ने. 58 स्कोर हो चुका है. तुरंत फील्ड सजाना है. देखिए दोनों भी टीम के 12th मैन तो यहाँ पर होते हैं. पहले ओवर में 11 रन बने, दूसरे ओवर में 3, तीसरे ओवर में 9, चौथे ओवर में 14 रन और आखिरी ओवर में 21 रन. कुल मिलाकर 58 स्कोर हो चुका है और 59 रनों का टारगेट सेट किया है. जेव्हा शेवटचा षटकार आला त्यावेळेस देखील मी चर्चा केली की 59 किंवा 58 याच्यामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते. टॅली सुरू आहे आणि दोन्ही टीमला न्याय देण्याचं काम खरं तर कॉमेंट्री बॉक्स आणि पंचांचं असतं. 58 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेत आणि आता दुसऱ्या डावामध्ये बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसे टीमला सामना जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता असेल. एक चांगली फाईट या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा. चॅम्पियन सुपर लीग पडगा टोलनाक्याचं हे मैदान नेहमी चर्चेत राहिले आणि आजचा हा पहिला दिवस पार पडत असताना खरं तर ग्रुप ए मधून टॉप 5 मध्ये आज जय बजरंग चिंचवली संघ पोचलेला आहे आणि आता ग्रुप बी ला सुरुवात झाली. ग्रुप बी मधून पहिला सामना जिंकला अल्फते बी टीमने आणि आता जिंकणारा संघ यांच्यामध्ये सकाळच्या क्षेत्रामध्ये उद्या मॅच सुरू होणार आहे. 9ला चेंडू टाकला जाईल, 8:30ला रिपोर्टिंग करा. 8:45 नाणेफेक होईल आणि 9ला पहिला चेंडू टाकला जाईल. सलामीची सुडी खिलपट्टीवर पोचली गेली. स्ट्राईक एंडवर निखिल, नॉन स्ट्राईक एंडवर निखिल आणि स्ट्राईक एंडवर सुजित आणि पहिलं षटक कुणाल यांचं. P1चं षटक राईट हँड बॅटरसाठी. समोर लॉंगॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेले, दुसरं डीप मिड विकेट आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. कुणाल ओव्हर द विकेटने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडूला बॅटवर घेता आला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये सर्कलच्या आतमध्ये जोपर्यंत चेंडू उचली करून फेकी होईल तोपर्यंत सिंगल येते. सिंगलने खातं ओपन होतं बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसा टीमचं. देखिए पहली गेंद पर स्विच हिट खेलने की कोशिश की थी सुजीत ने, लेकिन 1 रन पूरा करते हुए सिंगल के साथ टीम का खाता खुलता हुआ
59 का पीछा करती हुई नीलेश देसले फॅम टीम बंटी स्पोर्ट कुक से बोरिवली. एक चांगलं टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये उभं केलंय धनेश कुकसे टीमने आणि चांगली फाईट नक्कीच या मॅचमध्ये होईल. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवले लेफ्ट हँड बॅटर निखिल. बॅकपुलला जात असताना स्क्वेअर कट पॉइंटच्या वरून उडवले डीप मध्ये. शर्यत सुरू आहे आणि त्या शर्यतीत अखेरकार चेंडू जिंकलाय. चौकार येतोय निखिलच्या माध्यमातून. प्राप्त करत असताना निखिल त्यावेळेस ऑन साइडला ताकदीने बॅट फिरवली होती. बॅटची कडा आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली टीमला. फलंदाज बाद निखिल. काय झालं आपण रिप्लेमध्ये पाहूया. सुरुवातीला कॅच सुटली होती पुन्हा वाटतं ती पकडली. रिप्लेमध्ये पाहावं लागेल कशा पद्धतीने ही विकेट गेली. परंतु निखिलने एक चौकार रने आपल्या डावाला सुरुवात केली होती. लेग कटरचा मारा होता. पहिल्या प्रयत्नात झेल सोडला परंतु दुसऱ्या प्रयत्नात विकेट किपरने एका हातामध्ये हा झेल पकडलाय. बंटी त्या ठिकाणी होती विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. विकेटचं पतन. 4 वर बाद झाले निखिल. 5 या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना बोरिवली टीमला. देखिए एक अच्छे बैट्समैन इस पर डगआउट में जा रहे निखिल देसले, क्योंकि उनमें क्षमता है बड़े बड़े शॉट्स लगाने की, लेकिन उनको बहुत सस्ते में डगआउट का रास्ता दिखाया है गेंदबाज कुणाल ने. नंबर 3 पर चंद्रकांत आते हुए 5 पर गिरने वाला है पहला विकेट बंटी स्पोर्ट कुक से बोरिवली का. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. कुणालने चौकार देखील खर्च केला होता परंतु महत्वाची विकेट निखिलची प्राप्त केली आहे ओव्हर द विकेटने. यावेळेस हुक केलाय. फाईन लेग मधून चेंडू जाईल वेगाने. 1 बाउन्स बाउंड्रीच्या पलीकडे आल्या आल्या चौकार प्राप्त केलाय चंद्रकांतने. निखिलने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. त्याच पद्धतीने चंद्रकांतने देखील चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. 59 डावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये सुरू आहे. बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवलीच्या माध्यमातून. ओव्हर पिच खोदून काढलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना डाऊन द ग्राउंड. हा देखील चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार येतोय फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. जणू काही चंद्रावर चेंडू पाठवते अशा पद्धतीने चंद्रकांत फलंदाजी करतोय. हवाई हल्ले सुरू आहेत आदित्य. यस मिड ऑफ अंदर था उनके सर के ऊपर से वी की शक्ल में गेंद ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ के बाहर 4 रन के लिए चली गई थी. पावर प्ले का पूरा लाभ उठाते हुए बैट्समैन चंद्रकांत. इससे पहले हुक शॉट खेला था बैकवर्ड स्क्वायर लेग पर. इस बार मिड ऑफ के ऊपर से 4 रन के लिए. फुल टॉच ऑन साइडला स्लॉट स्वीप करून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हवेमध्ये आहे. 1 बाउन्स चौकार. चौकारांची हॅट्रिक. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये चौकारांची हॅट्रिक ठोकली होती धनेश इलेव्हन कुकसे टीमच्या बंटीने त्याला प्रत्युत्तर दिलं. पॉवर प्ले मध्ये फलंदाज चंद्रकांतने 3 ठोकलेत. सुपर ठोकलेत. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवली टीमची धावसंख्या 1/17. चांगलंच प्रत्युत्तर आदित्य दिलंय. यस ये आप रिप्ले में देख सकते हैं तीनों शॉट किस तरह से खेले. ये पहला चौका लगा था जो हुक किया था बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से. उसके बाद और दी विकेट चले गए थे और मिड ऑफ के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ पर चली गई थी पहले बाउंस पर 4 रन के लिए. और ये आखिरी गेंद पर जो फुल टॉस गेंद थी जिसे मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से खेल दिया था बैट्समैन चंद्रकांत ने 4 रन के लिए. बहुत अच्छा टेलीकास्ट, बहुत अच्छा मिक्सिंग प्रिंस मूवीज का. 1 ओवर की समाप्ति के बाद 17 रन 1 विकेट के नुकसान पर. लक्ष्य दीपक सुतार अगर देखा जाए तो 59 रनों का है. उसके जवाब में बहुत अच्छी शुरुआत. 24 गेंदे और जीतने के लिए यहाँ से 42 रनों की ज़रूरत है. पावर प्ले नंबर 2 इस वक्त चलता हुआ. जिस तरह से P2 में गेंदबाजी के लिए अंकलेश आते हुए सामना करेंगे सुजीत कालेकर. उनके लिए लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट बाउंड्रीज पर अब नजर आता हुआ प्रेम पाटिल के रूप में.
ऑन साइड में उठाने की कोशिश, लेकिन बीट वे प्ले एंड मिस। देखिए दीपक, अब हवा इस वक्त कुरुन एंड के जानिब से टोल नाका एंड की तरफ बह रही है और बहती हुआ हवा का लाभ देखना अब कितना उठाते बैट्समैन सुजीत और चंद्रकांत। अगदी बरोबर, परंतु पहिल्या चेंडूवर गती कमी केली अंकलेशने, गतीमध्ये परिवर्तन आणि थोडासा लेग कटर देखील होता डॉट। ओहो, क्या शॉट खेला है, गेंद चली गई अब सुजीत उर्फ पप्या भाई ढोले स्टैंड के ऊपर से 6 रन के लिए। कर दिया था बैकवर्ड स्पर लेग के ऊपर से 6 रन के लिए सुजीत ने। सुजीत 7 पर जाते हुए, जबकि टीम का स्कोर 23। डाउन दी विकेट, क्या गेंद मैदान के बाहर, यस 6 रन। काय जबरदस्त प्रहार चढवलाय सुजितने देखील, फोर्स केला होता, अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता समोर, डाऊन द विकेट फोर्स करून ताकदीने उडवला चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 2 षटकार ठोकलेत अंकलेशच्या विपक्षामध्ये। पहिल्या ओव्हरमध्ये चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकारांची हॅट्रिक सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। परंतु 6 धाबीच्या मतीने टीमची धावसंख्या 29 वर या सामन्यामध्ये वर्चस्व केले आता बंटी स्पोर्ट बोरिवली कुक्सा टीमने। शाम के सत्र में इस वक्त सैफ पटेल का आगमन होता हुआ। अंकलेश ओवर द विकेट और एक ये भी जाएगी, ये तो बहुत दूर चली गई, सजनी चली गई अब साजन के घर 6 रन। भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा पार गेला, षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेची 3री आपल्या नावावर करत असताना सुजित 3 चेंडूमध्ये 3 ठोकलेत, सुपर ठोकलेत आणि या मॅचचं चित्र अगदी स्पष्ट करून दिले। काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, सुजित जीत करून देईल आज बंटी स्पोर्ट बोरिवली कुक्सा टीमला आणि त्याच्यासोबत चंद्रकांत। जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली, टीमची धावसंख्या 35 वर 1 गडी बाद। आणि आता मात्र हे समीकरण, हा पेपर अगदी सोपा झालाय बोरिवली कुक्से टीमला धनेश कुक्सेच्या विपक्षामध्ये। यस, घंटों का काम अब मिनटों में करते हुए सुजीत का लेकर 3 सिक्सर अब तक अंकलेश को ठोक चुके। ओहो, क्या खेला, स्क्वायर ऑफ द विकेट, डीप कवर के बाहर, पहला बाउंस पर 4 रन के लिए। वहां पर रूम दिया था, बैकफुट पर चले गए थे और जगह बनाई थी और वेकेंट एरिया में इनफील्ड के ऊपर से डीप कवर के बाहर पहले बाउंस पर 4 रन के लिए। 39 पर जा चुका है स्कोर, अभी तक 5 गेंदों पर 22 रन अंकलेश ने खर्च किए। फुल खर्च केला या ओव्हरमध्ये अंकलेशने। परंतु आज षटकारांच्या हॅट्रिकचा विचार केला तर 2 षटकारांच्या हॅट्रिक विकी स्पोर्ट कुक्सेच्या विपक्षामध्ये होत्या आणि 3री षटकारांची हॅट्रिक देखील धनेश कुक्सेच्या विपक्षामध्ये लावली। जय बजरंग चिंचवलीच्या श्रीकांतने लावली, त्याच्यानंतर शुभमने लावली कुरुनच्या कुक्सेच्या विपक्षामध्ये आणि धनेश कुक्सेच्या विपक्षामध्ये सुजितने ही षटकारांची हॅट्रिक ठोकली होती। यस, इस बार थोड़ा दूर रखा, बीट वे बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के पास। वाकई में आज का दिन कहीं ना कहीं कुक्से गांव के लिए अच्छा नहीं, जिस तरह से ग्रुप ए में विकी स्पोर्ट जैसी मजबूत टीम है इस लीग मैच से बाहर हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 39 रन और बची भी अब 3 ओवर में जीतने के लिए 20 रनों की ज़रूरत। 18 गेंदे 20 रन, मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, लेकिन इक्वेशन कहीं ना कहीं बंटी स्पोर्ट बोरिवली कुक्से के लिए एक आसान बन रहा है। अगदी बरोबर, हा पेपरच आता सोपा झालाय बंटी स्पोर्ट बोरिवली कुक्से टीमसाठी, कारण का फक्त सामना जिंकण्यासाठी आवश्यक त्या 18 चेंडूमध्ये 20 धावांची समीकरण सोपं झालंय आणि ते समीकरण सोपं केले सुजित आणि चंद्रकांतने। सुजितच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, तर पहिल्या ओव्हरमध्ये कुणालच्या विपक्षामध्ये चंद्रकांतने चौकारांची हॅट्रिक ठोकली होती। पेपर सोपा झालाय, हा कोडा सोपा झालाय, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, एखादी ओव्हर धनेश इलेव्हन कुक्से टीमच्या बाजूने जर झुकली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा धनेश इलेव्हन कुक्से टीमला संधी मिळू शकते। षटक क्रमांक 14, पहिला चेंडू ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, मिस टायमिंग शॉट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेल, विकेटचं पतन। दुसरा झटका लागत असताना
बोरिवली टीमला कॅच आउट फलंदाज चंद्रकांत. चंद्रकांतच्या रूपाने दुसरा झटका लागलाय बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसे टीमला. बाद होण्यापूर्वी आपण चंद्रकांतचा विचार केला तर त्याच्या खात्यामध्ये 12 धावा आले, 3 चौकार त्याने पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा केले होते. टाळ्यांच्या गजरामध्ये खेळाडू कक्षामध्ये त्याचं देखील स्वागत होते. या एकाच मॅच मध्ये 2 चौकारांच्या हॅट्रिक, 1 षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगले टार्गेट सेट केलं होतं. 5 ओव्हरमध्ये 59 धावांची आवश्यकता होती, परंतु गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाहीये. कुलालने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या. अंकलेशच्या विपक्षामध्ये आलेल्या 22 धावा, त्याचा तर ज्यूसच काढला. दुसऱ्या ओव्हरमध्ये अकुट टप्पा समोर फोर्स केलाय, उडवलंय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली जज करतोय. गुड कॅच, विकेटचं पतन. तिसरा झटका लागत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली टीमला, जसा मी उल्लेख केला होता की आदित्य, 1 ओव्हर जर धनेश इलेव्हन कुकच्या टीमच्या बाजूने जर लागली, चुकली तर या मॅच मध्ये संधी पुन्हा एकदा कुकच्या टीमला मिळू शकते आणि ती कामगिरी आता तिसऱ्या ओव्हरमध्ये बंटी करतोय. यस, पहली 2 गेंदों पर 2 विकेट हासिल करते हुए और अभी तक दूसरे छोड़ पर रखा है बैट्समैन सुजीत को. यहाँ से अब वापसी करती हुई मैच में धनेश कुकसे बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली के सामने. या संपूर्ण मॅच मध्ये 2 चौकारांची हॅट्रिक, 1 षटकारांची हॅट्रिक झाली आणि आता विकेटची हॅट्रिक करेल का बंटी? विकेटची हॅट्रिक झाली तर थोडासा दबाव देखील निर्माण होईल. सध्या तरी पारडं जड असेल बंटी स्पोर्ट बोरिवली कुकचे टीमचं, परंतु 2 विकेट घेतले तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि दबाव निर्माण करण्याचं काम तिसऱ्या ओव्हरमध्ये बंटीने केलंय. कमबॅक केलंय गोलंदाजी करत असताना बंटीने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीश, विकेट हॅट्रिक चेंडू. आतापर्यंत विकेट हॅट्रिकचा विचार केला तर विकी स्पोर्ट कुकचे टीमच्या कॅप्टन आकाश जोशीने मितेश इलेव्हन कुरूंच्या विपक्षामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. हुक केला ऑन साइडला, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गिरीशच्या माध्यमातून हा येतोय चौकार. दोन विकेट घेतल्या होत्या बंटीने, परंतु आता चौकाराने उत्तर दिलं गिरीशने. टीमची धावसंख्या 43 वर. सामना सोपा झालाय बोरिवली टीमसाठी. हॅप ट्रकर ऑफ स्टंपच्या बाहेर अप्पर कट, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्यावेळेस तुम्हाला कट शॉट फटका सजवायचा असतो त्यावेळेस तुम्हाला बॅकफुटला यावं लागतं. त्यावेळेस स्वतःचं संतुलन ठेवलं जातं, परंतु फ्रंट फुटला जाऊन हा फटका सजवणं कठीण होतं आणि ते करत असताना टायमिंग देखील साध्य झालं नाही. डॉट चेंडू. हॅप ट्रकर फ्रंट फुट ओपन केलं, ऑन साइडला खेचण्याचा पुन्हा प्रयत्न केलाय. जरूर चौकार खर्च केला बंटीने, परंतु त्याच्यानंतर 2 निर्धाव चेंडू आले. चांगलं बॅटल रंगलंय गिरीश आणि बंटी मध्ये. यस, इस ओवर की पहली 2 गेंदों पर 2 विकेट, उसके बाद बाउंड्री लगी और उसके बाद 2 बहुत अच्छी गेंदे. अब तक 4 रन खर्च किए बंटी ने. निर्णायक चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील डॉट आहे का? तर यस, डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद असताना 59 धावांचा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवली टीमची धावसंख्या 43 वर आणि आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. संध्याकाळचं सत्र आदित्य आहे आणि इथून चांगली गोलंदाजी केली तर पुन्हा एकदा संधी मिळेल कुकसे टीमला. तीन ओवर की समाप्ति के बाद 43 रन और जीतने के लिए बची हुई अब 2 ओवर में 16 रनों की ज़रूरत. लेकिन खास बात ये दीपक, अब टोल नाका एंड से गेंदबाजी हो रही है और इसी एंड से जब गेंदबाजी हुई थी पिछली ओवर में, ओवर नंबर 2 में, तो अंकलेश के सामने सिक्सर की हैट्रिक पूरी की थी बैट्समैन सुजीत ने. अब इस टाइम के अधिक बार वाइट बची हुई 12 गेंदे और जीतने के लिए यहाँ से 15 रनों की जरूरत. स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन. अशा परिस्थितीत तुम्ही एक्स्ट्रा धाव खर्च करू शकत नाही आदित्य. एक्स्ट्रा धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील तरच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. निश्चित तौर से. ओहो, मैंने पहले कहा था कि इस एंड से जब गेंदबाजी होती है
तो फिर सुजीत का बल्ला आग बोलता है और ठोक दिया सिक्सर। अगदी पुढ्यात टाकला होता, खोदून काढला सरळ लंगन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय सुजीतच्या माध्यमातून। आतापर्यंत या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून 4 षटकार इनिंग मध्ये पाहायला मिळालेत। काय जबरदस्त फलंदाजी केली आहे संपूर्ण इनिंग मध्ये सुजीतने। यस, और रनों का अर्धशतक लगता हुआ 50 रन पूरे होते हुए अब केवल 9 रनों की जरूरत बची हुई गेंदों पर। क्या मैच ओवर नंबर 4 में खत्म हो सकता है? आता ते गोलंदाजावरच आहे। गोलंदाजाने जर निर्धाव चेंडू काढले, सुजीतची विकेट किमती आहे ती जर प्राप्त केली तर पुन्हा संधी थोडीशी मिळू शकते, परंतु सुजीत खेळपट्टीवर सेट झालाय, त्याला बाद करणं तेवढं सोपं नाहीये। राउंड दी विकेट। हो सवाल पूछा है लेकिन अंपायर सहमत नहीं है। 9 चेंडूमध्ये अजूनही 9 धावांची गरज। एक षटकार जरूर खर्च केला, परंतु इथून अजूनही निर्धाव चेंडू काढले। सुजीतची विकेट जर घेतली तर थोडासा अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, कारण का पहिला चेंडू वाईट होता। या 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज। इथून विकेट महत्वाची असेल सुजीतची। ऑन साइड में खेल दिया है, क्या छूटा है और गेंद जारी इस वक्त डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रन के लिए। कि जिस तरह से बल्लेबाजी की है सुजीत ने, पहले बाउंस पर गेंद जारी इस वक्त डाउन द विकेट 4 रन के लिए। स्कोर इस वक्त कुल मिलाकर देखा जाए तो 58 हो चुका है। स्कोर इस वक्त लेवल हो चुका है, केवल 1 रन की जरूरत। लगभग चौथे ओवर में मैच खत्म होने की तैयारी में नजर आता हुआ। अभी तक सुजीत कालेकर ने कितने रन बनाए? 37 रन अभी तक उन्होंने नट आउट बनाए। ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड और इसके साथ इस मैच को जीत लिया है बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरीवली ने। अनेक अनेक अभिनंदन, हार्ड लक धनेश कुकसे। देखिए कल ठीक 8:45 पर बंटी स्पोर्ट बोरीवली कुकसे और अल्फता बी के बीच में पहला मैच रहेगा। नीलेश देसले, इस बात को आपको नोट करना है। 8:45 पर पहला मैच जो आज के दिन का शेष है। मैन ऑफ द मैच सुजीत कालेकर, 37 रन बनाए और गेंदबाजी में उन्होंने कुल मिलाकर 1 विकेट हासिल किया था। 1 विकेट और 37 रन। सुजीत, आपको तुरंत मैन ऑफ